हाय, मी माझ्या मम्मीकडे गेलती तर माझ्या पप्पांनी मला नदीची वाम आणली होती. मला खूप आवडते ती. चला मग आज नदीची वाम बनवूया. 2 पळ्या तेल टाकले. ओलं खोबरं, अद्रक, लसूण, मिरच्या आणि कोथिंबीर हे सर्व आपण मिक्सरला लावून घेऊया. ओली मच्छी करायची असेल ना तर आम्ही ओला नारळच घेतो. छान लागते ओल्या नारळामध्ये बनवलेली मच्छी. तेलामध्ये वाटण फ्राय करून घेऊया. वाटण छान झालं आहे आपलं तेलामध्ये. त्याच्यानंतर अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच धना पावडर आणि 2 चम्मच लाल तिखट घेऊया. हे सर्व एकत्र करून घेऊया. छान एकत्र होत आला आहे. त्याच्यानंतर आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं आपण गरम पाणी ओतून घेऊया. कुठलीही भाजी करताना गरम पाणी ॲड केलं ना तर भाजीची चव छान लागते. छान व्यवस्थित एकत्र झालं आहे. आता एक उकळ येऊसर आपण थांबूया. छान उकळी आली आहे. त्याच्यानंतर सर्व मच्छीचे पीस एक एक करून आपण रश्श्यामध्ये सोडूया. सर्व मच्छी आपण रश्श्यामध्ये टाकून घेऊया. अशा प्रकारे आपण सर्व मच्छी टाकून घेतली आहे. मी मीठही टाकलं आहे पण ते शूट झालं नाही, त्यामुळे तुम्ही मीठही टाका. छान शिजली आहे मच्छी. आता आपण वेळून घेऊया. रस्सा बाजूला काढला आहे. वाम मम्मी सुकी करते. लाल मसाला, धना पावडर, मीठ, हळद हे सगळं वरनं टाकलं आहे मम्मीने. त्याच्यानंतर वरून गरम तेलाची फोडणी दिली आहे. बघा अशा प्रकारे. अशी केली ना खूप छान होते मच्छी. बघा किती सुंदर कलर आलाय. खूप छान झाली होती.